हॅलो 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 सगळ्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसानंतर मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो आहे. काही पर्सनल कमिटमेंट्स होते, त्याच्यामुळे मला काही प्रॉपर व्हिडिओज यूट्यूबवर बनवता आल्या नाही. परंतु आता ही व्हिडिओ एक घेऊन आलेलो आहे आणि सगळ्यांसाठी हे इन्फॉर्मेशनची व्हिडिओ म्हणून राहणार आहे. एक ऑनेस्ट ओपिनियन किंवा ऑनेस्ट एक फिलिंग आहे जे शेअर करायचे आहे. आपण सगळेजणच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाण्याचं, पब्लिक सेक्टरमध्ये जाण्याचं किंवा ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे बिझनेसच्या जर्नीमध्ये जाण्याचं स्वप्न बघत असतो. परंतु हे स्वप्न बघताना आपल्याला बरेचसे हडल्स येतात. आणि जर मला एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं असेल तर तुम्ही बघितलं असेल की खूप साऱ्या ट्रेनिंग तुम्हाला घ्यावं लागतात. तुम्हाला एक स्किल डेव्हलप करावी लागते. तसंच जर प्रायव्हेट पब्लिक सेक्टरमध्ये जायचं असेल म्हणजे गव्हर्नमेंट जॉब जर घ्यायचे असेल तर तुम्हाला ऍप्टी, रिझनिंग, इंग्लिश आणि बाकी जे एक्झाम वाईज सब्जेक्ट्स असतात त्याच्यावर एक चांगला होल्ड असणं आवश्यक असते. म्हणजे परत त्याच्यासाठी पण एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटशी तुम्हाला कुठे ना कुठे कनेक्ट व्हावं लागते. चला, बिझनेसचा एक भाग तर आपण वेगळा सोडूया, ते तुमची पर्सनल जर्नी राहते. परंतु या दोन ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टरमध्ये तुम्हाला कुठे ना कुठे एक प्रिपरेशनसाठी एक मेंटरची आवश्यकता असते जे तुम्हाला गाईड करेल. म्हणजे प्रॅक्टिस सोबतच तुम्हाला टीचिंग सुद्धा आवश्यक असते. आणि जेव्हा मी टीचिंग बद्दल बोलतो त्यावेळी सगळ्यात पहिला जो इश्यू येतो तो म्हणजे फीज. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक स्किल कुठली घ्यायचं असेल किंवा प्रिपरेशनला जायचं असेल, टीचिंग कोचिंग क्लासेसला जायचं असेल तर तिथे तुम्हाला एक भरभक्कम फीज द्यावी लागते. तुम्ही बघितलं असेल की युपीएससी लेवलची जर प्रिपरेशन करायची असेल तर लाखामध्ये गोष्टी होतात. आता गव्हर्नमेंट प्रिपरेशन ही करायची असेल तर भरपूर काही कोचिंग क्लासेस प्रत्येक गोष्टीचे पैसे घेतात. आणि ती गोष्ट तुमच्यासाठी व्हॅल्युएबल आहे नाही आहे त्याचं काही नाही, परंतु कुठली गोष्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार नाही हे क्लिअर आहे. आणि मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ नेहमी एक स्ट्राईव्ह करते, प्रयत्न करतो की कुठे ना कुठे एक कमी पैसे विद्यार्थ्याकडून घेऊन किंवा फ्री ऑफ कॉस्ट काही स्कीम्सच्या अंतर्गत तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड केला जाईल. मागच्या 1 वर्षापासून जे तुमचे क्लासेस असतात त्या क्लासेस सोबत तुमचं कम्युनिकेशन डेव्हलप व्हावं, तुमची स्पीकिंग चांगली व्हावी, याच्यासाठी इंग्लिश स्पीकिंग, ज्याला स्पोकन इंग्लिश पण म्हणतात, याचे क्लासेस कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट ठेवण्यात आले. याचा 1 रुपया सुद्धा तुमच्याकडून चार्ज करण्यात येत नाही. आणि ते जे आहे ते तुमचं बाकीचे ज्या कोर्स आहेत त्याच्यासोबत हे फ्री ऑफ कॉस्ट एक्स्ट्रा तुम्हाला मिळतं, ज्याच्यातून तुमची एक प्रॉपर पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा तो प्रयत्न असतो. बरेचदा असं पण होते की वेगवेगळ्या प्रकारे तुमच्याकडून छोट्या छोट्या गोष्टीसाठी फीस घेतली जाते. आणि हेच अवॉइड करण्यासाठी आणि जे गरजू विद्यार्थी आहेत, जे सिन्सिअर आहेत परंतु कुठे ना कुठे फीज मध्ये पे करण्यामध्ये मागे राहत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ एक स्कॉलरशिप टेस्ट घेऊन आलेला आहे. बरं, असं पण नाही की हे स्कॉलरशिप टेस्ट पहिल्यांदाच घेतो आहे. आता ही 4थी स्कॉलरशिप टेस्ट आहे. म्हणून जे विद्यार्थी या स्कॉलरशिप टेस्ट मार्फत ऑलरेडी इथे एनरोल केलेले आहेत त्यांना विचारू शकता की या स्कॉलरशिप टेस्टचा त्यांना फीज मध्ये किंवा बाकी जे स्टडी मटेरियल आहे त्याच्यामध्ये फायदा झाला की नाही. आणि या स्कॉलरशिप टेस्ट मधून जे येणारे विद्यार्थी आहेत जे एनरोल करतात त्यांना आणि जे डायरेक्ट फीज पे करतात त्यांना, यांच्यात काही डिफरन्शिएशन होते की नाही? कुठलंही डिफरन्शिएशन केलं जात नाही. सगळ्यांना इक्वल टीचिंग दिलं जाते, इक्वल अपॉर्च्युनिटीज दिल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, ही डिस्ट्रिक्ट लेवल स्कॉलरशिप टेस्ट आम्ही इथे घेऊन आलेलो आहे. आणि याच्याबद्दल हे सांगण्यासाठीच ही एक व्हिडिओ आहे ज्याच्या मार्फत तुम्हाला सगळं प्रॉपर गायडन्स मिळेल की कशा प्रकारे कशा प्रकारे स्कॉलरशिप टेस्ट कंडक्ट होणार आहे. तर ही जी डिस्ट्रिक्ट लेवल स्कॉलरशिप टेस्ट आहे ही ओपन फॉर ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी. आता सर, ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काय? म्हणजे एखादा विद्यार्थी मला म्हणू शकतो की सर, हे तर पास आउट झालेले विद्यार्थी आहे, यांची प्रिपरेशन माझ्यापेक्षा थोडी वेगळी असेल, जास्त असेल. मी तर माझे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जो आता शिक्षण घेतो आहे, ज्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायचं आहे, असे विद्यार्थी म्हणू शकतात की सर, माझी तर बाकी सिलेबस कव्हर करणं चालू होतं माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करण्यासाठी, आणि म्हणून माझी प्रिपरेशन ग्रॅज्युएशन लेवलच्या विद्यार्थीपेक्षा, ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्यापेक्षा तर कुठे ना कुठे कमीच असेल.
मग कॉम्पिटिशन कुठे आहे? म्हणजे आमची तुलना कशी कराल? तोच जिंकून जाईल ना, त्याला स्कॉलरशिप मिळेल ना, आम्हाला थोडी मिळणार. म्हणून याच्यासाठीच आम्ही दोन कॅटेगरीज केल्या. एक राहील ग्रॅज्युएटसाठी वेगळी प्राइजेस आणि वेगळी स्कॉलरशिप, आणि अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी वेगळी स्कॉलरशिप आणि वेगळे प्राइजेस. आता हे करण्यासाठी तुम्हाला फ्री रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे. या नंबरवर तुम्हाला करायचं आहे. एक व्हॉट्सअपवर मेसेज टाका, सर आय वॉन्ट टू रजिस्टर. एक लिंक तुम्हाला मिळेल, तशी ती लिंक तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल, आणि पुढे मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. टेस्ट पॅटर्न, फीज, काय डिस्काउंट आहे, सगळं तुम्हाला कल्पना देतो. तर 15 लाख रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप आहे. आता याच्यामध्ये तुम्ही काउंटिंग पण कराल की मयूर सर 15 लाख रुपये म्हणत आहे, तर हे मार्केटिंग फंड आहे की खरंच 15 लाख रुपयाचं हे स्कॉलरशिप आहे? तुम्ही एक कॅल्क्युलेशन पण करू शकता, मी तुम्हाला पुढे दाखवतो. चला बघ, परीक्षा ही ग्रॅज्युएट ग्रुप ए आणि अंडर ग्रॅज्युएट ग्रुप बी अशा याच्यात विभाजित करून दोन्हीसाठी वेगवेगळे परीक्षा आणि बक्षिसाचं नियोजन आहे. आता याच्यामध्ये बघू शकता की फर्स्ट रँकरला इथे टॅबलेट आम्ही देतो. सेकंड टू फिफ्थ रँकर जे आहे त्यांना स्मार्ट वॉच आहे, आणि 6 to 10th रँकर जो आहे त्याला इयरबड्स आम्ही देतो आहे, इयरफोन्स देतो आहे. आता हे अंडर ग्रॅज्युएट साठी हे जे प्राइजेस आहेत हे वेगळे, आणि ग्रॅज्युएट साठी वेगळे. म्हणजे एक अंडर ग्रॅज्युएटला जर टॅबलेट मिळाला तर ग्रॅज्युएटला वेगळा टॅबलेट मिळेल. हे सगळे प्राइजेस प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळे आहेत. ठीक आहे. तर आता जर मी हे 10 जे मेजर आहे, जे हायलाइटेड आहे, तर हे 10 प्राइजेस अंडर ग्रॅज्युएटला वेगळे आणि ग्रॅज्युएटला वेगळे, म्हणजे 20 प्राइजेस असे सेपरेट 20 कॅन्डिडेट्सला मिळतील. याच्या व्यतिरिक्त काय, तर 100% स्कॉलरशिप, सेकंड टू फिफ्थ येणाऱ्याला 100% स्कॉलरशिप, आणि 6 to 10th रँकरला पण येणार 60% स्कॉलरशिप. 100% स्कॉलरशिप मीन्स व्हॉट? काहीही फीस तुम्हाला द्यायला लागणार नाही. इथे पण सेकंड टू फिफ्थला कुठलीही फीज नाही, आणि 6 to 10thला 60% स्कॉलरशिप, म्हणजे त्याला 40%च फी भरावी लागेल आणि बाकी भरावे लागणार. एक उदाहरणार्थ घेऊया की जर एखाद्या याची फीज, जर एक एक्झाम्पल म्हणून की एक साधारण 10,000 रुपये पकडूया. 10,000 रुपये जर फी असेल तर यांना 10,000 रुपये भरायची गरज नाही, सेकंड टू फिफ्थ येणाऱ्याला 10,000 भरायची गरज नाही, आणि 6 ते 10 मध्ये येणाऱ्याला 4,000 रुपये भरायला लागेल. 6,000 रुपये स्कॉलरशिप राहणार आहे. मग जर असं मी बघतो म्हटलं एक साधं कॅल्क्युलेशन, तर 10,000 10,000 आणि इथे तुम्हाला 4,000 भरावं लागेल. म्हणजे पहिले 5 जणांना तर 50,000 रुपयाचं डिस्काउंट झालं, आणि शेवटचे जे आपले 5 जण आहेत त्यांना 6 पंचे 30 असं 30,000, म्हणजे 80,000चं डिस्काउंट आलेलं आहे. एका कॅटेगरीत 80,000चं डिस्काउंट, आणि दुसऱ्या कॅटेगरीत म्हणजे अंडर ग्रॅज्युएटला जर 80,000 डिस्काउंट असेल तर ग्रॅज्युएटला 80,000 डिस्काउंट, म्हणजे 1,60,000चं डिस्काउंट झालं. आणि 1,60,000च्या डिस्काउंट सोबत हे टॅबलेट, स्मार्ट वॉच आणि इयरफोन जे प्राइजेस आहेत ते आणखी त्याची प्राइसिंग वेगळी. तर आता हे जवळपास कुठेतरी मला फंडा समजला सर की हे 2-2.5 लाख रुपयाचं तुम्ही स्कॉलरशिप दिली, पण म्हटले तर 15 लाख रुपये आहे ना, मग कसं? तर पुढे बघूया. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला फ्री स्कॉलरशिप तर राहीलच, फ्री स्कॉलरशिप राहील. याच्या व्यतिरिक्त काय, तर आराम कोर्स, ट्रॉफी, स्पोकन इंग्लिश बॅच आणि फॉर्म्युला चार्ट हे सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत मिळेल. हे फक्त मी सुरुवातीला 10 विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, पुढे पण बघा 500 विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येक कॅटेगरीत, म्हणजे 1000 विद्यार्थ्यापर्यंत स्कॉलरशिप आहे विद्यार्थ्यांना. आणि हे डिस्ट्रिक्ट लेवल आहे, यवतमाळकरांसाठी आहे, तर 1000 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही येणार नाही का? तर बघा तुम्हाला हे तर मिळालंच आहे स्कॉलरशिप मध्ये. याच्या व्यतिरिक्त आरामचा कोर्स जो आमचा 399, आणि एक अनुशासन म्हणून आहे 499 रुपीज, तोही कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट, ज्याच्यात आम्ही डेली 23 शीट्स, ऍप्टी, रिझनिंग, इंग्लिश, जनरल नॉलेज, बुक ऑफ द डे, पर्सन ऑफ द डे, प्रॅक्टिस शीट्स, जनरल अफेअर्स, करंट अफेअर्स, जनरल नॉलेज, स्टॅटिक जीके, सगळ्या अशा 23 शीट डेलीला 365 दिवस देत असतो. तसा तो आराम कोर्स हा तुम्हाला कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट मिळेल ऍप्लिकेशनवर. ट्रॉफी मिळेल, स्पोकन इंग्लिशची बॅच कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट, ज्याची आम्ही फीस 2,000, 3,000, 4,000 अशी ठेवत असतो.
ती बॅच कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. त्यानंतर आणि फॉर्म्युला चार्ट जे तुम्ही तुमच्या घरी भिंतीला चिपकू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता, ज्याच्यात टेबल्स असतात, स्क्वेअर असतात, क्यूब्स असतात, फॉर्म्युलाज असतात, रूल्स असतात, हे सुद्धा कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट या सगळ्यांना मिळणार आहे. बरं सर, मग हे आम्ही तर 10 मध्ये येईल याची काय गॅरंटी? 10 मध्ये नाही आलं तर मग काय? तर त्या विद्यार्थ्यांसाठी, कारण मी माझे इंटेन्शन तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे की आम्हाला जे गोरगरिबाचे विद्यार्थी आहेत, जे इच्छुक आहेत, जॉबसाठी प्रयत्न करत आहे, या सगळ्यांना आम्हाला अशा प्रकारची स्कॉलरशिप द्यायची आहे. आमचं मॉनिटरी बेनिफिट काही नाही याच्यात, परंतु जास्तीत जास्त विद्यार्थी अपॉर्च्युनिटी ग्रॅब करू शकले पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. तुम्ही आता बघाल आमचे MCA चे विद्यार्थ्यांना बघाल, आमचे MCA चे विद्यार्थ्यांनी 96% घेतलेले आहेत. MBA चे आता जे 2 दिवसाआधी रिझल्ट लागलेला आहे, 98% पर्यंत विद्यार्थ्यांनी आमच्या इथे पर्सेंटाईल घेतलेला आहे. MBA चे 98 वर आहे, 94 वर आहे, 88 वर आहे, 86, 82 भरपूर असे पर्सेंटाईल विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे. तर एज्युकेशन आणि टीचिंगच्या बाबतीत पण तुम्ही निश्चित राहा. तर पहिले त्याबद्दल मी तुम्हाला क्लॅरिटी दिलेली आहे, सगळ्यांना आय होप की समजलं असेल. 11 ते 50 रँकर जे येतील पहिले त्यांना 50% स्कॉलरशिप, 51 ते 100 रँकर जे येतील त्यांना 40% स्कॉलरशिप, 101 ते 250 मध्ये जे येतील त्यांना 30% स्कॉलरशिप आणि 250 ते 500 मध्ये जे येतील त्यांना 20% स्कॉलरशिप. मी तुम्हाला हजाराच्या कॅल्क्युलेशन मध्ये सांगतोय, तुम्ही लक्षात घ्या. एक एक्झाम्पल म्हणूनच तुम्हाला सांगतोय की जर 50% स्कॉलरशिप म्हणजे 5,000चा ऍव्हरेज पकडा, 5,000 रुपये तुम्हाला सरळ सरळ स्कॉलरशिप आहे. तर 5,000 रुपये स्कॉलरशिप आहे, 40 विद्यार्थी आहे, तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा की जवळपास 2 लाख रुपये स्कॉलरशिप फक्त या विद्यार्थ्यांना दिलेली आहे, जे पहिले 11 ते 50 मध्ये येतील. आणि हेच अंडर ग्रॅज्युएटसाठी 2 लाख वेगळे आणि ग्रॅज्युएटसाठी 2 लाख वेगळे, 4 लाख रुपये इथे स्कॉलरशिप झाली. तशीच इथे पण स्कॉलरशिप, इथे पण स्कॉलरशिप, इथे पण स्कॉलरशिप, अशी या सगळ्यांना स्कॉलरशिप आहे. 15 लाखाचा जो दावा आहे तो खरा आहे की नाही हे तुमच्याच पुढे स्पष्ट आहे. तुम्ही एकदा यांना कॅल्क्युलेट करून बघा. आणि या सगळ्या स्कॉलरशिप सोबतच फीज मध्ये तर स्कॉलरशिप तुम्हाला मिळालेलीच आहे, सोबत काय फ्री मिळतंय तर आरंभ कोर्स जो मी तुम्हाला सांगितला, फॉर्म्युला चार्ट आणि स्पोकन इंग्लिशची बॅच ही कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. किती विद्यार्थ्यांसाठी? पहिले 500 अंडर ग्रॅज्युएट, पहिले 500 ग्रॅज्युएट, म्हणजे एकूण 1000 विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यामधले यांच्यासाठी हे सगळे स्कीम इथे आपण देतो आहे. इच्छा काय तर विद्यार्थ्यांनी या अपॉर्च्युनिटीला ग्रॅब करावं, रजिस्टर करावं, दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुमची स्कॉलरशिप घ्या, तुमचं हे स्पोकन इंग्लिशची बॅच घ्या, फॉर्म्युला चार्ट घ्या, आरामचा कोर्स घ्या, फीज मध्ये कन्सेशन घ्या आणि प्रिपरेशनला लागा. प्रायव्हेट जॉब घ्यायची असेल किंवा गव्हर्नमेंट जॉब घ्यायची असेल, कुठल्याही फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्हाला आम्ही मदत करू आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हा याची तुम्हाला मी हमी देतो. कारण जर तुमची मेहनत असेल तर कुठे ना कुठे आम्ही पण मग तिथे राहतोच आणि यश तर मिळणंच आहे. डिसिप्लिन आणि लक हे जर एकत्र आले तर तुम्हाला यश मिळणं आहेच. हे त्याचंच काहीतरी एक बॅनर आम्ही बनवलेला आहे. बरं सर, हेच तुम्ही तर आता सांगितलं, त्याच्यात काही ना काही फीस तर तुम्ही घेणारच आहे, आणखी काय देणार आहे तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या. मी जसं म्हटलं की मॉनिटरी इथं आमची काही इच्छा नाही, विद्यार्थ्यांपर्यंत हे स्कॉलरशिप मिळो आणि त्यांना एक प्रॉपर टीचिंग मिळून ते जॉब मिळो, ही आमची सदिच्छा आहे. म्हणून आणखी काय तर जे विद्यार्थीचे वडील आई हे शहीद असेल, म्हणजे जे शहीदांची मुलं आहेत, जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलं आहेत, जे मुलं ज्यांचे दोन्हीही पालक आई आणि वडील दोघेही पालक मृत पावलेले आहेत, किंवा जे विद्यार्थी ज्यांचा आई किंवा वडील यांच्यापैकी एक व्यक्ती मृत पावलेला आहे, अशा सगळ्यांसाठी आम्ही फ्री ऍडमिशन प्रोव्हाइड करतो आहे. ज्या विद्यार्थ्याचा एक पालक गमावलेला आहे त्यांना 50% आम्ही स्कॉलरशिप देतो आहे आणि बाकी सगळे विद्यार्थी शहीदांची मुलं, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आणि ज्यांनी दोन्ही पालक गमावलेले आहे अशा मुलांसाठी सरळ तुम्ही जे नंबर मी सांगितलेले आहे याच्यावर व्हॉट्सअप करा. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ऍडमिशन मिळेल, कुठलीही फीस तुमच्याकडून घेतली जाणार नाही. आणखी काय हवं? आता तुमची मेहनत आहे
तुमची सिन्सिरिटी आहे, तुमची अटेंडन्स आहे आणि तुमचं जे फोकस असायला पाहिजे क्लासमध्ये ते आहे. जर तुम्ही या गोष्टी देत असाल तर जी जॉब आपल्याला मिळवायची आहे, जे करिअर आपल्याला घडवायचं आहे, हे काही दूर नाहीये. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, फ्री ऍडमिशन राहणार आहे. या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बसत असाल, पहिल्या 3 कॅटेगरीमध्ये बसत असाल फ्री ऍडमिशन, चौथ्या कॅटेगरीत बसत असाल क्लिअर कट 50% डिस्काउंट तुम्हाला मिळत आहे. तर ही एक बाब लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट काय, तर तुम्हाला आता मी एक पॅटर्न सांगू देतो की एक्झामचा काय राहणार आहे. बरेच अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना वाटत असेल की किंवा ज्यांची प्रिपरेशन आहे याच्या ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी वाटत असेल की लेवल ऑफ डिफिकल्टी खूप ठेवेल. अरे बाबांनो, 1000 विद्यार्थ्यात तुम्हाला यायचं आहे, तेवढं तर करू शकता. ठीक आहे. आणि लेवल ऑफ डिफिकल्टी आम्ही असंच कन्सिडर करतोय की तुमची कुठेही प्रिपरेशन नाही आणि सुरुवात आहे. तर एक जी साधी बुद्धिमत्ता असते त्याच्याच हिशोबाने चाचणी घेण्याचा प्रयत्न आहे. तर लक्षात घ्या, सेपरेट टेस्ट आणि प्राइजेस आहे ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएटसाठी, हे मी सांगितलेलं आहे. ऑनलाईन एक्झाम होणार आहे. स्कॉलरशिप अप टू 50 लाख सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे आणि प्रत्येक विद्यार्थी जो पार्टिसिपेट करेल ह्या स्कॉलरशिप टेस्ट मध्ये, भले तो 1000 मध्ये येऊ की नाही येऊ, या सगळ्यांना सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन मिळेल. म्हणजे मिळेल सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन टू ईच स्टुडंट हु वुड बी पार्टिसिपेटिंग. जो फर्स्ट 1000 मध्ये येईल तोच नाही, तर सगळे विद्यार्थी जे एनरोल करतील, रजिस्टर करतील, यांना स्कॉलरशिप टेस्ट चं सर्टिफिकेट मिळेल. आणि ही टेस्ट ऑनलाईन आहे, म्हणून तुम्ही घरून ही टेस्ट देऊ शकता. एकाच टाइमला आहे, असं नाही की कुठल्याही टाइमला तुम्हाला देता येईल. एकाच टाइमला जो फिक्स टाइम आहे, 1 घंटाचा टाइम असेल, त्या टाइम मध्ये तुम्हाला ती टेस्ट द्यायची आहे. ठीक आहे. आता याचा पेपर पॅटर्न कसा आहे, तर ही ऑनलाईन एक्झाम मध्ये 4 आपण सेक्शन मध्ये कॅटेगरायझेशन केलेलं आहे. पहिलं आहे ऍप्टिट्यूड, दुसरं रिझनिंग, तिसरं इंग्लिश आणि चौथं जीके आणि मराठी. म्हणजे हे जे तुमचं गव्हर्नमेंट प्रिपरेशन साठी आहे किंवा पहिले 3 पॉइंट हे जे कंपनी प्लेसमेंट ट्रेनिंग साठी आहे, कंपनी प्लेसमेंट साठी आहे, हे ह्या एक्झामच्या हिशोबानेच हा पॅटर्न आपण बिल्डअप केलेला आहे. तर ऍप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन, रिझनिंगचे 15 क्वेश्चन, इंग्लिश 15 क्वेश्चन, जीके आणि मराठी ओनली 10 क्वेश्चन. टोटल पेपर राहणार 60 क्वेश्चनचा आणि त्याला टाइम दिलेला आहे 1 तास. या 1 तासात तुम्हाला 60 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा पॅटर्न आहे. एक प्रश्न त्याचे 4 ऑप्शन, एक प्रश्न त्याचे 4 ऑप्शन. निगेटिव्ह मार्किंग नाही आहेत, म्हणून तुम्हाला सगळेच्या सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करता येईल. चुकीचं असो करेक्ट असो सोडायचं नाही, अटेम्प्ट करायचा बस. 60ही क्वेश्चन अटेम्प्ट करा. 1 तासाचा पेपर राहणार आहे. आणि रजिस्ट्रेशन सर चालू झाले का, तर हो विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे, ऑलरेडी स्टार्टेड. आणि लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे 25 मे. तर इथून फार काही दिवस राहिलेले नाही आहेत, एक साधारण काय 8 दिवस राहिले असतील. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन लगेच करायचं आहे. व्हिडिओ पाहता पाहताच व्हॉट्सअप नंबर जो आहे दिलेला, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण एक फॉर्मची लिंक दिलेली आहे, लगेच फिल करा, लगेच रजिस्ट्रेशन करा. कारण 9 वाजेपर्यंत 25 मे ला आपला आहे. तुम्ही असं विचार कराल की मी नंतर भरतो, विसरून जाल बाबा, विसरून जाल. आणि बाकीचं जे तुम्हाला मिळणारी होती स्कॉलरशिप किंवा स्टडी मटेरियल ते सुद्धा मिळणार नाही. म्हणून आताच तुम्ही रजिस्ट्रेशन करून टाका. एक्झामची डेट आहे 26 मे. 25 मे रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की 26 मे ला तुमचा पेपर होईल. टायमिंग वगैरे सगळं तुम्हाला व्हॉट्सअपवर कळवलं जाईल. सगळ्यांची टेस्ट एकाच वेळी होणार आहे. ग्रॅज्युएट असो अंडर ग्रॅज्युएट असो, सगळ्यांची आम्ही टेस्ट एकाच वेळी घेऊ. पण फक्त प्राइजेस आणि डिस्ट्रीब्युशन हे वेगवेगळं राहते. प्राइजेस, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी सगळ्यांना वेगवेगळं आम्ही देणार आहोत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता स्पेशल अप्रिशिएशन. एक गोष्ट महत्वाची, ज्या कॉलेजमधून जास्त एनरोलमेंट येतील त्या कॉलेजला पण आम्ही एक स्पेशल अप्रिसिएशन प्राइज देणार आहोत, जिथून हायएस्ट एनरोलमेंट येतील. म्हणून तुम्ही तुमच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस सोबत पण कनेक्ट करू शकता किंवा जे कोऑर्डिनेटर आहे तुमचे लेक्चरर त्यांच्याशी कोऑर्डिनेट करू शकता आणि त्यांना ही लिंक शेअर करू शकता, ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि त्यांना सांगू शकता की सर हायएस्ट एनरोलमेंट मिळालं तर अप्रिसिएशन कॉलेजला सुद्धा आहे. आम्ही पण कॉलेजला
एक ट्रॉफी वगैरे आणि सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन हे देऊया, ज्याच्यातून हायएस्ट एनरोलमेंट येतील. आमचे हे ऍड्रेसेस आहेत जिथे आमचे कोचिंग क्लासेस रन होते. हे दिलेले नंबर आहे. कुठलाही डाऊट आला तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा, मेगाबिट अकॅडमी यवतमाळच्या नावाने. आणि याच्यामध्ये रजिस्ट्रेशन लिंकची रिक्वायरमेंट तुम्ही सांगा, हाय नीड रजिस्ट्रेशन लिंक स्कॉलरशिप टेस्ट असं वगैरे टाका आणि तुम्हाला लिंक मिळून जाईल. बरं, तुम्हाला व्हॉट्सअपवर न करता हा स्क्रीनशॉट काढून विद्यार्थ्यांना शेअर करायचा असेल तर बिंदास करू शकता. ही स्कॉलरशिप टेस्ट रजिस्ट्रेशन फॉर्मचा QR कोड आहे. फ्री फील टू शेअर टू एव्हरीवन विद्यार्थ्यांना, कारण ही अपॉर्च्युनिटी वन्स इन अ लाईफ टाइम असते. तुम्ही जर सिन्सिअरली प्रिपरेशन करण्यासाठी रेडी आहात तर ही अपॉर्च्युनिटी सोडू नका. लगेच हा नंबर व्हॉट्सअपचा किंवा ही QR कोडची लिंक स्कॅन करा, रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल, फिल करा आणि टेस्टला अपिअर व्हा. नक्कीच कुठे ना कुठे तुम्हाला याचं बेनिफिट होईल, मी तुम्हाला गॅरंटी देतो. विद्यार्थी मित्रांनो, ही आशा करतो की मी स्कॉलरशिप टेस्ट बद्दलची तुम्हाला पुरेपूर माहिती दिली असेल. तरी पण तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता कधी पण. ठीक आहे, तर ही व्हिडिओ मी इथेच संपवतो. धन्यवाद हे व्हिडिओ पूर्ण ऐकण्यासाठी. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करता येते का ते बघा आणि या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना हे जी अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांना शेअर करून टाका. 1000 विद्यार्थ्यांमध्ये कुठे ना कुठे तुमचा नंबर लागेल आणि तुम्ही कुठे ना कुठे एक चांगल्या जॉबवर पण लागाल अशी आशा करतो आणि हे व्हिडिओ इथे समाप्त करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.